आज माझं वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे। हिंदू सण उत्साहात साजरे झालेच पाहिजेत। पालकमंत्री एकनाथ शिंदे किसननगर येथील कोसळलेल्या साईराज इमारतीमधील नागरिकांच्या घरी आमदार संजय केळकर यांची अचानक भेट आणि रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा काही कमी होईना। आजही रिक्षा चालकांना लगावली तरुणीच्या कानशिलात। आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। गणेशोत्सव आणि दहीहंडी या उत्सवांवरील अटी आणि प्रतिबंध उठवण्यासाठी सरकार आणि मुख्यतः शिवसेना आक्रमक दिसतेय। आज या संदर्भात शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना देखील भेटले, पण या मुद्द्यावर शिवसेना मागे हटणार नाही असंच दिसतंय। कारण MSRDC मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं मत व्यक्त केलंय। हिंदू सण हे उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत हे उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलंय। मग दहीहंडी असो किंवा गणेशोत्सव, सण उत्सव यावर मनाई किंवा प्रतिबंध असू नये अशी भूमिका शिवसेनेची आधीपासूनच आहे असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरे साहेबांनी या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपले जे उत्सव आणि सण आहेत हे सण मोठ्या जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये साजरे झाले पाहिजे ही भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी देखील आपली शिवसेनेची भूमिका किंबहुना जे उत्सव मंडळ आहेत त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे सर्व सण, दहीहंडी असेल, गणेशोत्सव असतील, आणखी इतर सण असतील, ते उत्साहामध्ये साजरे झाले पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे। आमदार संजय केळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे किसननगर येथील नागरिकांना 19 वर्षांनी हक्काचं घर मिळाले। साईराज इमारत कोसळली तेव्हा या नागरिकांना संक्रमण शिबिरात राहण्यास पाठवण्यात आलं। इथे राहणाऱ्या नागरिकांना BSUP मध्ये कायमस्वरूपी घरं मिळावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांची होती। आज आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी रहिवाशांच्या घरी जाऊन अचानकपणे भेट घेतली। रहिवाशांची विचारपूस करून सर्व सुविधा आहेत की नाही याची माहिती देखील घेतली। शिवाय या परिसरात आमदार केळकर यांच्या प्रयत्नांमुळे एक पोलीस चौकी देखील सुरू करण्यात आली आहे। केळकर यांनी दिलेल्या या अचानक भेटीनं रहिवाशांना आनंदाचा सुखद धक्का बसला। त्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून आनंदाने पेढेही भरवले। ठाण्यात रिक्षा चालकाचा मुजोरीपणा काही कमी होताना दिसत नाहीये। परवाच एका रिक्षा चालकांना तरुणीवर विनयभंग केल्याचा प्रकार घडला। आज ठाणे स्टेशन गावदेवी इथून शेअर रिक्षेमधून 2 तरुणी आणि 1 तरुण प्रवास करत होते। तरुणींना चरी इथे जायचे होते, पण रिक्षा चालकांना त्या मार्गावरून न जाता दुसऱ्याच मार्गावरून नेत असल्याचं समजताच या तरुणीनं जाब विचारला असता रिक्षा चालक आणि तरुणींमध्ये शाब्दिक चकमक झाली। हा प्रकार वाढत गेला आणि आज दरम्यान रिक्षा चालकाचा राग अनावर झाल्यामुळे त्यानं त्या तरुणीच्या कानशिलात लगावली। ठाण्यात रिक्षा चालकांचा मुजोरपणा काही कमी होताना दिसत नाहीये। परवाच एका रिक्षा चालकानं तरुणीवर विनयभंग केल्याचा प्रकार घडला। आज ठाणे स्टेशन गावदेवी इथून शेअर रिक्षेमधून 2 तरुणी आणि 1 तरुण प्रवास करत होते। तरुणींना चरई इथे जायचे होते, पण रिक्षा चालकानं त्या मार्गावरून न जाता दुसऱ्याच मार्गावरून नेत असल्याचं समजताच या तरुणीनं जाब विचारला असता रिक्षा चालक आणि तरुणींमध्ये शाब्दिक चकमक झाली। हा प्रकार वाढत गेला आणि याच दरम्यान रिक्षा चालकाचा राग अनावर न झाल्यामुळे त्यानं त्या तरुणीच्या कानशिलात लगावली। त्या तरुणीला गालावरती इजा झाली असून त्या तरुणीनं ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। महेंद्र पितळे असे या मुजोर रिक्षा चालकाचं नाव असून तरुणीनं ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। ठाण्यामध्ये असे प्रकार का घडतायत? रिक्षा चालकांची मानसिकता का अशी तयार होतीये? हा आता चर्चेचा विषय झालाय। तर अशा रिक्षा चालकांवर कसा आळा बसवायचा असं मोठं आव्हान
ठाणे पोलिसांसमोर उभं राहिलंय। काय झालं होतं आज? आम्ही दरवेळी आम्ही ट्रेनने येतो, शेअरिंग ऑटो खोपटच्या ठिकाणी आम्ही तिथे लाईनीत उभं होतो, तर एक रिक्षावाला सरळ आला स्टेशनवरून आणि बोला खोपट खोपट, तर आम्ही बसलो, माझे एक फ्रेंड पण बसला आणि तिसरा कोणतरी माणूस होता, तो पण लाईनीत उभा होता, तर आम्ही 3 जण बसलो। तर रोजच्या ठिकाणी आम्ही त्यांनी आणि गडकरीच्या इकडनं शेअरिंग ऑटो जाते दैनिकवरून, तर मी त्याने डायरेक्ट टेंबे नाक्याला वळवली, तर त्याला बोललो आम्ही का मला सरायला उतरायचं काका, तर तुम्ही आम्हाला इकडनं न्या, तो बोलतो नाही मी नाही ना, तुम्हाला उतरायचं उतरा, हे मीटरची रिक्षा म्हणजे तुम्ही काय बोलला शेअरिंगचं, जर मीटरची रिक्षा असते तर 2च माणसं बसतात, तिसरा कसा काय आला, तो त्याला तर आम्ही ओळखत पण नव्हतो, तर त्याच्यामुळे आमची बाचाबाच झाली, तर त्यांनी माझ्या जोरात पुढे बसून त्यांनी फिरून माझा 2 कानाखाली मारला, तर मी उतरली, तर त्याचा जो ID होता त्या ID खेचला, त्यांनी मला जोरात धक्का मारला तर मला त्यांनी परत तिथे मारला, म्हणून मी बेशुद्ध पडली, ती जी पब्लिक सगळी जमा होती त्यांनी त्याला खूप मारलं। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी ठाणे जिल्ह्यानं गेल्या 3 ते 4 वर्षात समाधानकारकरित्या निधी खर्च केला असल्याचं विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीनं एका पत्रकार परिषदेत सांगितलं। आजपर्यंत आपण 13 जिल्ह्यांमध्ये फिरलो, पण ठाणे जिल्ह्यातील शासकीय विभागाचं काम खरोखरच चांगलं असल्याचं समिती प्रमुख आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी सांगितलं। पोलीस आयुक्तालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सामाजिक न्यायाच्या अनेक योजना शासन राबवते, त्या संदर्भात निधी किती खर्च होतो आणि कशा रीतीनं खर्च केला जातो याचा आढावा ही विधिमंडळ समिती घेते आणि शासनाला अहवाल देते, असं सांगून डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले की आम्ही गावनिहाय वस्तीनिहाय माहिती संकलित केली असून ती देखील प्रत्यक्ष पडताळून पाहिली जाते, परंतु जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय यांनी उत्तमरित्या या योजनांवर खर्च केला आहे अशी आपणास खात्री वाटते। तलाठ्याच्या भरतीचा अनुशेष लवकर भरण्यासंदर्भात सूचना दिल्याचंही ते म्हणाले। पोलीस भरतीचा अनुशेषही स्वतंत्ररित्या भरती प्रक्रिया करून पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। या समितीने जिल्हा परिषदेचा आस्थापनाविषयक आढावा घेतला। ठाण्यातून पालघर जिल्हा निर्मिती झाल्यानंतर अद्याप रोस्टर पूर्ण तयार झालेलं नाही, याबाबत लवकरच ते पूर्ण करण्याच्या सूचना आपण दिल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी समितीला माहिती दिली। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत समितीला डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी माहिती दिली। सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उज्ज्वला सपकाळ यांनी दिली, तर पोलीस आयुक्तालय संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी समितीला सादरीकरण केलं। या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। अशा स्वरूपाच्या उपक्रमांमुळे ग्रामीण आणि मागास तालुक्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त होऊन त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवता येईल, तसंच त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं खाडे म्हणाले। केंद्र प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयांना सुरू करावं अशी शिफारस समिती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं। जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे जिल्ह्याची एक वेगळीच ओळख निर्माण होते असंही ते म्हणाले।
धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या ठाणे न्यायालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या 3-4 आठवड्यात मुख्य न्यायाधीशांकडून इमारतीचे आराखडे मंजूर झाल्यानंतर त्याबाबतचा अधिकृत निर्णय होईल. या बांधकामासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतली जाईल, असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयासमोर स्पष्ट केलंय. ठाणे जिल्हा न्यायालयाची इमारत अति धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याची दखल घेत उच्च न्यायालयानं आयआयटीला पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. आयआयटीनं इमारतीची डागडुजी काही कालावधीसाठी या इमारतीतून कामकाज करणं शक्य असल्याचं स्पष्ट केलं. पर्यायी इमारत उभी राहीपर्यंत दुरुस्ती करून जुन्या इमारतीतूनच कारभार चालवायचा किंवा न्यायालय दुसऱ्या सरकारी इमारतीत स्थलांतरित करायचे असे 2 पर्याय होते. मात्र सरकारी तिजोरीत न्यायालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी पुरेसा निधीची तरतूद केलेली नसल्यामुळे डागडुजीचा पर्याय स्वीकारण्यात आलाय. त्यामुळे मुख्य इमारतीतील काही न्यायालय अन्यत्र स्थलांतरित करून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. कामकाजावरही परिणाम होतो आहे. त्याशिवाय ठाणे पालिकेनं रामारुती रोडवरील वारकरी भवनाची जागा तात्पुरत्या स्वरूपात ठाणे न्यायालयाला देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असून नवी इमारत उभारण्याशिवाय पर्याय नसल्याचं बहुसंख्य वकिलांचं म्हणणं आहे. काही वकिलांचा समावेश असलेल्या विधी फाउंडेशनच्या वतीनं या प्रकरणी एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. ठाणे न्यायालयाची इमारत मोडकळीस आली असून ती कोसळली तर न्यायमूर्ती, वकील, न्यायालयाचे कर्मचारी, पोलीस, अशील या सगळ्यांचा जीव धोक्यात असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. इमारतीची धोकादायक अवस्था आणि गेल्या काही महिन्यात झालेल्या पडझडीची माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली होती. इमारत धोकादायक असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सिद्ध झालेलं असतानाही सरकार तसंच न्याय आणि विधी विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यात करण्यात आला. त्या याचिकेवर सरकारनं आपलं उत्तर न्यायालयापुढे दाखल केलं असून त्यात पुनर्विकासाबाबतची माहिती देण्यात आली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हिंदू सण उत्साहात साजरे झालेच पाहिजेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे. किसननगर येथील कोसळलेल्या साईराज इमारतीमधील नागरिकांच्या घरी आमदार संजय केळकर यांची अचानक भेट. आणि रिक्षावाल्यांचा मुजोरीपणा काही कमी होईना. आजही रिक्षा चालकांना लगावली तरुणीच्या कानशिलात. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.